नमस्कार, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। आपण वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांची केस सिरीज पाहत असताना त्यामध्ये लँडमार्क केसेसमध्ये जॅकब मॅथ्यू ही केस पाहिलेली होती आणि जॅकब मॅथ्यू केस प्रमाणेच एक मार्टिन डिसूजा वर्सेस मोहम्मद इश्फाक हे एक सुप्रीम कोर्टाने 2009 साली महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे आणि त्या केसविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। घटनाक्रम असा आहे, पहा की मोहम्मद इश्फाक यांना ताप, मूत्रपिंडाची समस्या यासाठी ते दाखल झालेले होते। डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स वापरले, उपचार सुरू केले, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही। अमिकॅसिन 500 मिलीग्रॅम हे दिवसातून 2दा, जे की मूत्रपिंडासाठी जोखमीकारक आहे आणि ऑलरेडी ज्याला मूत्रपिंडाचा त्रास आहे अशामध्ये वापरणं धोकादायक आहे, असं वापरलं, जे 14 दिवसासाठी उपचार सुरू राहिले। रुग्णाला उपचारादरम्यान श्रवणशक्ती कमी झाली, ऐकायला कमी येऊ लागलं, हिअरिंग लॉस झाला, कानात आवाज येऊ लागला, हे सगळ्या तक्रारी त्या ठिकाणी दिसून आल्या। रुग्णाने या कारणामुळे नॅशनल कंझ्युमर फोरमकडे तक्रार केली, 12 लाख रुपयाची नुकसान भरपाई मागितली। नॅशनल कमिशनने डॉक्टरांना वैद्यकीय दुर्लक्ष केलेले आहे, निष्काळजीपणा केलेले आहे असे म्हणून नुकसान भरपाई देण्याचा आदेश जो आहे तो देण्यात आलेला होता। डॉक्टर मार्टिन डिसूजा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं। रुग्णाची बाजू अशी होती की डॉक्टरांनी योग्य तपासणी न करता अमिकॅसिन औषध दिलं, औषधाचा डोस व कालावधी हा अयोग्य होता, संभाव्य दुष्परिणामाविषयी कोणतीही कल्पना दिलेली नव्हती, गंभीर आणि कायमस्वरूपी हानी त्या ठिकाणी झालेली आहे, श्रवणशक्ती कमी झाली, हिअरिंग लॉस झाला आणि कायमस्वरूपीसाठी। डॉक्टरांची बाजू अशी होती की रुग्णाची अवस्था गंभीर होती, इतर औषधांना रुग्ण प्रतिसाद देत नव्हता, उपचार वैद्यकीय साहित्य व प्रचलित वैद्यकीय मानकांनुसार केले गेले होते, रुग्णाने उपचार पूर्ण होण्याआधीच रुग्णालय सोडलेले होते। एम्सने तज्ञ अहवाल जो दिलेला होता त्यामध्ये डॉक्टरांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही असं मत देण्यात आलेलं होतं। आता कोर्टाने काय बघितलं की तज्ञ मतांचं महत्व, डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र व प्रामाणिक वैद्यकीय मंडळाचे मत घ्यावे। बोलाम टेस्ट, वैद्यकीय निर्णय प्रचलित व वैद्यकीय मानकांनुसार असेल तर त्याला निष्काळजीपणा म्हणता येणार नाही। रेस इप्सा लॉक्युटर लागू होणार नाही, फक्त परिणाम प्रतिकूल झाला म्हणून दुर्लक्ष झाले असे म्हणता येणार नाही। न्यायालयाने नॅशनल कमिशनचा आदेश रद्द केला, डॉक्टरांना निर्दोष केलं, वैद्यकीय व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी स्पष्ट निर्देश दिले की तक्रारीनंतर डायरेक्ट FIR नोंदवू नये, यामध्ये वैद्यकीय तज्ञ मंडळाचं मत जे घेणं आहे हे अनिवार्य करण्यात आलं। रुग्णाने तक्रार करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञांचे मत घ्यावे, डॉक्टरांनी सर्व नोंदी व्यवस्थित ठेवाव्या, रुग्णांना औषधांचे धोके, परिणाम यांचे पूर्ण इन्फॉर्म कन्सेंट स्वरूपामध्ये माहिती द्यावी। कोर्टाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी किंवा पोलिसांनी FIR रजिस्टर करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञ मंडळाचे मत घ्यावेच। प्रतिकूल परिणाम होतात म्हणजे डॉक्टर दोषी असे सरसकट मानता येणार नाही। तज्ञ अहवालाशिवाय डॉक्टर दोषी आहेत, दुर्लक्षित आहेत किंवा त्यांचा निष्काळजीपणा आहे असे म्हणणे योग्य होणार नाही आणि हा न्यायनिर्णय वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आला आणि याच न्यायनिर्णयामुळे महाराष्ट्र शासनाला 2 वेगवेगळ्या GRच्या अनुषंगाने वैद्यकीय तज्ञ समिती ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये बोलाम स्टँडर्ड वापरलं जातं, म्हणजे त्या डॉक्टरने त्या परिस्थितीमध्ये जे करायला पाहिजे होतं ते केलं आहे का किंवा जे करायला नको होतं ते केलं तर नाही ना याची पडताळणी केली जाते आणि त्याची तुलना केली जाते एका साध्या ऑर्डिनरी डॉक्टर सोबत। सुपरमॅन असावं, एक्स्ट्राऑर्डिनरी केअर घ्यावी असं कायदा कुठेही डॉक्टरांना सांगत नाहीये, परंतु जे काही सामान्यतः त्या परिस्थितीमध्ये त्या उपचारामध्ये काळजी घेणं, लक्ष देणं, केअर अँड कॉशन असणं आणि पूर्ण टप्प्यावरती म्हणजे रुग्ण दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज झाला, फॉलोअपला आला तोपर्यंत आपली ती जबाबदारी संपत नाही आणि या प्रत्येक टप्प्यावरती ही सगळी केअर अँड कॉशन ही कागदोपत्री सुद्धा दिसून आली पाहिजे। त्यासाठी मेडिकल डॉक्युमेंटेशन आणि इन्फॉर्म कन्सेंट याचं महत्त्व जे आहे ही केस देखील त्या ठिकाणी अधोरेखित करते। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।